हात पोचेल माझा? पोचेल पोचेल बघ. आता काय पाहिजे तुला ते काढ तिथून. काय बोलते? मोदकांचं भांड आहे. हो आता मोदक करायला लागतील ना, गणेश जयंती आली आहे. येस. ते पण काढून ठेव, मग वरती चढले तर त्या बणी म्हणजे भांडी काढायला हात नाही पोचणार माझा. प्रीतला सांगावं लागेल. हा आता तुला आता काय पाहिजे? पातेला हवा. पातेलच हवं होतं. हाच घेऊ मोदकांचा. आणि मोदक सुद्धा करायचे आहेत ना? हा मोदक करायला पण होईल आणि त्याला पण होईल ना. आपल्याला आज काय करा, वेफर थोडीशी वेफरच करायचे होते. हा मग हाच काढते. प्रीत उठल्यानंतर माझा हात नाही पोचणार तेवढा आतमध्ये. प्रीत आल्यावरच करावं लागेल. चालेल चालेल तोच कर. आमची भांडी शोधायचं काम चालू आहे. भांडी काढते. नको ती म्हणजे जेवढी हवी तेवढीच वापरायला खाली काढलेली, बाकी नको ती वरती आहेत. काही टाकीमध्ये ठेवलेली आहेत. तर आता बटाट्याचे चिप्स करायचे आहेत आम्हाला. तर ते उकळण्यासाठी मोठं टोप हवं होतं. मोठं टोप तर नाहीये म्हणून मोदकांचंच भांड काढते. आणि मोदकांना सुद्धा होती. गिने तर जाम आहे तुझ्याकडे. बघ तूनेच दिलेले आहेस त्या पापड. भरणार कधी पापडानी? आता सुरुवात केली जस्ट. मग आता करायला पाहिजे थोडे थोडे पापड आपल्याला. आता जस्ट सुरुवात केली. थोडे केले, अजून करायचे आहेत. करूयात थोडे थोडे. काल रात्री आम्ही बटाटे कापले असे पातळ आणि त्याला तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवले होते, कारण की बटाट्याचे चिप्स करायचे आहेत, म्हणजे वेफर करायचे आहेत. तर हे तुरटीच्या पाण्यामध्येच आहे. आता गाळून काढतोय आणि त्यांना शिजून घेतोय. हे नाही पाण्यात ते चाळणीत होते. हे असं आपण पहिल्यांदाच करतोय ना, कारण की आमच्याकडे ना शेवया जास्त करतात, म्हणजे कुरडया पापड वगैरे. हे बटाट्याचं हे आपण आताच करतोय नवीन. मी युट्यूबवर बघून आईला बोलले की मला पण असं खायचं आहे, ट्राय करूया. तर कालच आम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघितली की असं बनवायचं, रात्री त्यांना भिजत ठेवायचं तुरटीच्या पाण्यामध्ये आणि मग करायचं. तर आईला बोलू आपण करूया म्हणून. हे नाही आता पाणी उकळत ठेवायला पाहिजे ना. हा त्यांना शिजत ठेवायचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये. आणि शिजल्यानंतर आपल्याला उन्हामध्ये लावायचं आहे. हे नाही उन्हामध्ये सुकत लावायचं आहे. आता कडक ऊन काय त्याच्यात ठेवते, मग आपण कधीही ते पापडांसारखे तळायचे. पण आम्ही अचानक करायचं ठरवलं, त्यामुळे आमच्याकडे बटाटी छोटी होती, मोठी नव्हती, त्यामुळे छोट्या बटाट्याचेच केलेत कापे. हे नाही बटाट्याचे कसे मोठे मोठे पापड. मोठी बटाटी घेतली की मोठे मोठे होतात, पण आता आम्ही अचानक करायचं ठरवलं, मग ते छोटे बटाटे होते म्हणून ते केलं. तर पाणी काढलं आईने, आता शिजत ठेवतो त्याला आम्ही. तर पाण्यामध्ये ठेवले त्यांना शिजत. आणि मीठ टाकते आई. हा तुझ्या अंदाजे टाकाई तुला. बस खड्याचं मीठ टाकते. 5-10 मिनिटं नॉर्मली त्याला कच्चं शिजून घ्यायचंय आपल्याला. आणि मग शिजल्यानंतर डायरेक्ट आपल्याला उन्हामध्ये लावायचंय सुकण्यासाठी. बघूया कसे होत आहेत ते. प्रयत्न तर करतोय. मोदकांचंच भांडं ठेवलेलं आहे, भेटलं समोर पटकन त्याच्यातच शिजून घेतोय. तर झालं असं की आम्हाला टोप शोधायचं होतं वरती, मोठं वाला पातेलं, ज्याच्यामध्ये आम्हाला भाकरीचं काय बोलते कसलंय पापडांचं पीठ घेता येईल. मोठं असं टोप बघायचं होतं. पण माझ्याकडे असं आहे, माझ्याकडे मोजकीच भांडी आहेत आणि मी मोजकीच भांडी ठेवलेली आहेत. जास्त भांडी नाही ठेवली. जेवढी मला हवीत ना जेवण करण्यासाठी तेवढीच भांडी ठेवलेली आहे. आणि तरी पण माझ्याकडे खूप सारी भांडी आहेत. तरी पण एक टाकी भरलेली आहेत, एवढी भांडी आहेत. पण अशी कधी आपल्याकडे छोटं पातेलं नसतं, कधी जास्त मोठं नसतं. तर ते बघत होतं की आहेत की नाहीत माझ्याकडे. टाकीमध्ये सुद्धा बघायचे आहेत मला. आणि आईने सुद्धा मला कन्यादानामध्ये खूप जास्त भांडी दिलेली आहेत, म्हणजे 12 ग्लास, 12 ताट, 12 प्लेट, सगळं 12 असं दिलेलं आहे ना. म्हणजे कसं उपयोग हा, तर आईने सगळं मला कन्यादानामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या. सगळ्या गोष्टी 12 अशा देऊन ठेवलेल्या आहेत. पण मी थोडीशीच भांडी काढलेली, बाकी सगळी मी टाकीमध्ये टाकलेली आहेत. पण कधी कधी आपल्याला मोठं पातेलं लागतं, कधी छोटं लागतं. तर एक बघत होतो आहे का, पण नाहीये माझ्याकडे. तर आईकडे आहेत. आईला बोलू घरी गेलीस की माझ्याकडे आणून ठेव, कधी झालं तर आपण इकडे जास्त पीठ घेऊन पापड वगैरे करू शकतो. कारण का इकडे वरती आमच्या टेरेसवर पापड सुकायला मस्त जागा आहे, ओपन आहे. पटकन काय असेल तर सुकेल आपल्याकडे. हे नाही ऊन कडक पडतो वर, तेच आम्ही शोधत होतो. तर लक्ष ठेवायला लागतं. हा, लक्ष नाही ठेवायला लागत, पटापट सुकून होतं काही वरती ठेवलंच तर. असं आहे ते. कसं आहे, संसाराला कितीही भांडी घेतली तरी पण कमीच पडतात, असं झालंय आमच्याकडे. तरी पण आम्ही बऱ्यापैकी आहेत भांडी. प्रीतचं असं म्हणणं आहे की जास्त भांडी ठेवू नको, जेवढी आपल्या दोघांना वापरायला लागतील तेवढीच भांडी ठेव. पण आपण जेवण करतो त्यामुळे आपल्याला सगळं माहिती आहे, आपल्याला किती जेवणाला भांडी लागतात. आणि कधी आम्ही दोघं असतो की कमी भांडी लागतात, आणि कधी माणसं वाढली की ताटं सुद्धा जास्त लागतात. मग ते परत काढ ठेव असं होतं आमचं. तर तेच आईला मी सांगत होते. कधी पण बाहेर गेलो की एक तरी भांडं आपण किचनसाठी घेऊन येतो, तिथं आपल्याला आवडतं मेन म्हणजे.
तर आता चाललंय जेवणाची तयारी. आज माझ्या आवडीची मच्छी आणलेली आहे. काका गेलेले मच्छी आणायला, काका आणि पप्पा. मला पाकट आवडतं खायला, कारण त्याच्यामध्ये काटा वगैरे नसतो ना, तर तो घेऊन आलेत. आई फ्राय करते आणि कालवण सुद्धा करते. आणि साईडला आम्ही बटाटे उकळत ठेवलेले आहेत, म्हणजे शिजत ठेवलेले आहेत. थोडे शिजले की मी वरती जाईन आणि त्यांना लावून येईन. संध्याकाळपर्यंत बघूया, कडक झाले तर मला फ्राय सुद्धा करायला मिळतील. पहिल्यांदाच ट्राय करणार आहोत आम्ही ही रेसिपी. कशी होते बघूया. जेवण सुद्धा रेडी आहे. आईची भाकरी आहे चालू. आई कसली भाकरी आहे? नाचणी आणि बाजरीचं पीठ मिक्स आहे असं भाकरी बनवली तिच्यासाठी. आणि इकडे काय आहे आज गरम आहे? कालवण. अरे वा, अच्छा 2 कालवण, सकाळ सॉरी दुपार आणि संध्याकाळच करून ठेवले. अरे वा, फ्राय सुद्धा केलेला आहे. छान छान. आणि इकडे आम्ही लावलेला आहे कापूर. मस्त वास येतो याचा जेवण करताना. माशी वगैरे असते तर पळते ना मग. तसं आमचं जेवण चालू आहे. भात सुद्धा आहे. आईसाठी आईने भाकऱ्या बनवलेल्या आहेत. भाकरी खाते ना, आईला भाकरी आवडते अशी खायला, गरम गरम नाचणी आणि बाजरीची. पण या भाकरीला ना टेस्टच नसते काय, म्हणजे आपली तांदळाची गोड लागते पण ही गोडच नाही लागत. सुकी आपली तांदळाची नुसती भाकरी खाली तरी ती गोड लागते, पण ही भाकरी गोडच नाही लागत. त्यामुळे आम्ही घरात जास्त कोण खातच नाही, आईच खाते. म्हणून मी जास्त केलंच नाही. पण ती गरम गरम असेल ना तर खायला मस्त वाटते ती, हे नाही? गरम छान लागते. अशी कडक तर अजून सुंदर लागते. तर या मंडळी जेवायला. बुधवार स्पेशल मच्छी. ते पण आज माझ्या आवडीची मच्छी आहे. तर मग सगळी बोलतात की आता गुड्डी जास्त जेवणार असं बोलतात, पण गुड्डीच सर्वात कमी जेवते. भलेही मच्छी असो काही असो, माझ्या नावाने सगळे मच्छी आणतात पण बाकी सगळे खातात, पण गुड्डी मात्र कमी खाते. सगळे बोलतात तुला गुड्डीला ही मच्छी आवडते तर आणते, तर पण मी थोडीच खाते. मला जास्त जमत नाही, मला वास येतो मच्छीचा जास्त. भाजी असेल तर मी 2 वेळा भात घेते, मला भाजी खूप आवडते. वरण भात तर माझं फेवरेट आहे. पण आता घरामध्ये सगळ्यांना मच्छी लागते, मग माझ्यासाठी सेपरेट मी काय करणार म्हणून ते आणलं. त्याच्यासोबतच कधी रस्स्यासोबत जेवते, मग कधी मग काय मच्छी असेल मग त्याच्यामध्ये सांगते तिला मी बटाट टाक, मग बटाटा आणि रस्सा भातासोबत घेऊन जेवते, नाही तर मग कधी अंड तळते. तर असं आहे माझं. तर आज आणले मच्छी तर खाते त्यांच्या निमित्ताने. आणि काका आता उद्या किंवा परवा जातील आणि ही गावाकडची मच्छी त्यांना आवडते खायला मेन म्हणजे, म्हणून त्यांच्या निमित्ताने आम्ही सगळे खातो. तर त्यांना इकडची गावाकडची मच्छी आवडते म्हणून. सोमवार मंगळवार उपवास होता, बुधवारी नाही आहे म्हणून आज मच्छी आणली. रविवारी एक आणली होती आणि आता बुधवार आहे म्हणून आज मच्छी आणली. गुड इव्हनिंग मंडळी. गुड मॉर्निंग. आमची गुड मॉर्निंग झालेली आहे, प्रीतची गुड मॉर्निंग झालेली आहे. आणि जेवल्यानंतर म्हणजे 1 तास झाला तो उठला, जेवला, चहा घेतला. आणि तसं नेहमीचं काम संध्याकाळी झाडांना पाणी घालणं. आम्ही घालतो पण तरी पण त्याला आवड आहे, मी घालीन झाडांना पाणी. मला ठीक आहे घालतो. बालदी टाक्या भरलेल्याच आहेत पाठीमागे 2, त्यातून पाणी घालतोय सगळ्यांना, त्याला आवडतं. आणि मग त्याच्या निमित्ताने मी सुद्धा बाहेर येते, जरा फेरफटका मारते घराभोवती आजूबाजूला, झाडं बघते, पोट कशाला कळी आलंय काय हे चालू आहे. संध्याकाळ झाले, बरं वाटते जरा. चहा वगैरे घेऊन झाला. आई गेले घरी एक राऊंड मारायला, काका बसलेत, मी आणि प्रीत आहे बाहेर म्हणजे इथे पाठीमागे गार्डन. प्रीतचं काम चालू आहे. काही ना काही. चेहरा बघ कसं झालाय, धुतलाय नाही अजून, फ्रेश नाही झाले मी. इकडे आले. हा आमचा पपई दिसतोय, हा इथे पिकायला आलेला आहे. तो काढू, काल एक खाला, उद्या परवा काढू, तो होईल तो खायला. नंतर काय पुढे मी शूट केलं नाही, काही ना काही कामामध्ये मी बिझी राहिले. जेवण झालं आणि मग
खूप थोड्याफार गोष्टी करायच्या होत्या मला, मार्केटला वगैरे जायचं होतं, ते करून आले आणि आत्ता बसले मी, म्हणजे आत्ता आले मी बेडरूममध्ये झोपायला. प्रीत गेला ॲज युजली नाईट शिफ्टला, पप्पा काका टी व्ही बघतात, आई तिच्या बेडरूममध्ये आहे, मी माझ्या बेडरूममध्ये आहे, आपला व्लॉग एडिट करायला बसलेले आहे. आता निवांत मला कुठे वेळ मिळाला आहे, आता सगळी कामं झालेली आहेत, जेवण वगैरे झालं, तर बरं वाटते बेडरूममध्ये आल्यानंतर, फ्रेश झाले आणि त्या व्लॉग एडिट करायला बसते आणि थोडीफार माझी कामं आहेत जी ऑनलाईन मी करते, त्या गोष्टी मला करायच्या आहेत. तर आजचा व्लॉग हा आपण इथेच एंड करूया. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही कमेंट केली की मला खूप छान वाटतं, मला विचारता तरी पण मला छान वाटतं. तुमच्या प्रत्येक कमेंटची मी वाट बघत असते, तुम्ही आज काय मला नवीन कमेंट कराल, मला छान वाटतं. आणि चला भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्लॉगमध्ये. चलो बाय बाय.